चला सगळ्यात महत्वाचं 20% रोल आपला पूर्ण झालेला आहे आणि आता आपल्याला जायचंय आपल्या 80% रोलकडे, म्हणजे आपल्या सकल संतुलित आहाराकडे. तर मी माझा घेतलाय ऑरेंज प्लस चॉकलेट. तुम्ही तुमचा कुठला फ्लेवर घेतलाय जरा सांगू शकता? गुड मॉर्निंग सर, कुल्फी फ्लेवर. गुड मॉर्निंग सर, मँगो फ्लेवर. येस, जरा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसा, म्हणजे मला पण बोलायला जरा बरं वाटेल. आजचा विषय आहे पुरुषांचे आरोग्य. पुरुषाविषयी एक सत्य, पुरुषांविषयी एक सत्य मी सगळ्यांना सांगतो. माहिती आहे, पण कदाचित कधी कधी आपण ते मानत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो, पण जे करू नये. बघा, प्रत्येक वेळेस संकटाच्या वेळी जो सर्वात पुढे असतो आणि सुखाच्या वेळेस सर्वात माग असतो तो म्हणजे पुरुष. हे बरोबर आहे का? जर काही संकट असतील घरावर, दारावर, समाजावर, तर सर्वात पुढे येतो तो पुरुष. आणि ज्या वेळेस आनंदाचे क्षण असतात, आनंदाचे क्षण, सुखाचे क्षण असतात, त्यावेळेस तो घरातल्या फॅमिलीला पुढे सांगतो. मुलं, पत्नी, आई वडील, तो स्वतः, तुम्ही आनंद घेताय ना, तुम्ही सुख उपभोगताय ना, बस माझा त्याच्यातच आनंद आहे, असं म्हणणारा व्यक्ती म्हणजे पुरुष. आणि या पुरुषाचं आरोग्य जपणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. बरेचशी मंडळी पुरुषाच्या आरोग्याला जास्त व्हॅल्यू देत नाहीत, असंच समजून जातात. तर आपण काळजी घेतली पाहिजे. आता पुरुषाचं आरोग्य हे कशावर अवलंबून असतं? पुरुषाचं आरोग्य कशावर अवलंबून असतं, काय असतं, हे सगळं आपण पाहणार आहोत. पण पुरुषाचं आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती आहे, जी बऱ्याचशा पुरुषांनी अनुभवलेली आहे. आणि केवळ आरोग्याची अनुपस्थिती नाही, म्हणजे रोग नाहीत म्हणजे पुरुषाचं आरोग्य चांगलं आहे असं नाही. म्हणजे मला सांगा, तुमच्या घरातल्या पुरुषाला कसला बीपी नाही, शुगर नाही, डायबिटीज नाही, थायरॉइड नाही, काहीच नाही, म्हणजे पुरुष निरोगी आहे का? अजिबात नाही. त्याचं शारीरिकतेबरोबर मानसिक आरोग्य कसं आहे, सामाजिक आरोग्य कसं आहे, या गोष्टींचा पण आपण विचार केला पाहिजे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या आरोग्यातील फरक हे त्याचे जैविक घटक, वर्तणूक घटक आणि सामाजिक घटक याच्यावर अवलंबून आहे. आता सामाजिक घटक म्हणजे काय? तो करत असलेला व्यवसाय. बऱ्याचशा वेळेस पुरुषांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करावे लागतात. उदाहरणार्थ, पिठाची गिरणी, सिक्युरिटीचा जॉब असेल तर नाईट ड्युटी, वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असेल तर नाईट ड्युटी. आणि हा पुरुष थोडासा दुर्लक्षित केलेला आहे आरोग्याच्या बाबतीत. मला एक सांगा, पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळात स्त्री आणि पुरुषांमध्ये झालेले बदल लक्षात घ्या बरं. एक 100% सत्य आणि वास्तविक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती सगळ्यांनी जरा लक्षपूर्वक ऐका. पूर्वीच्या काळी स्त्री आणि पुरुष जर दोघं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असतील तर त्यांचा ड्रेस कसा असायचा, आता कसा आहे? दिवसेंदिवस संस्कृती बदलत चाललेली आहे. आणि पूर्वी जसे संस्कार होते, जशी संस्कृती होती, जे कल्चर होतं, त्याच्यामध्ये आता खूप सारा बदल होत चाललाय. आणि आपण पाहू शकतो बाहेरच्या जगात, ज्या वेळेस आपण बाहेरच्या वातावरणात मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पाहतो, त्या ठिकाणी जेवढ्या उच्चभ्रू स्त्रिया आहेत, उच्चभ्रू म्हणजे दोन्ही प्रकारच्या म्हणू शकतो. आजकाल आपण कोणत्याही कॅटेगरीमध्ये काम करणारे असतील तर जर आपण त्यांचे ड्रेस जर बघितले
तर पुरुषांपेक्षा स्त्रियांचे कपडे कमी कमी होत चालले आणि पुरुषांचे कपडे वाढत वाढत चालले. ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? सत्य परिस्थिती आहे की नाही? जेवढं शॉर्ट, जेवढे कमी कपडे तेवढं स्त्री भारी असं समजलं जातं, आणि जेवढे पुरुषांचे 3 पीस, ब्लेझर, टाय कोट पुरुष भारी समजलं जातं. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. हे बदल होत चालले. हे सुद्धा वेगवेगळी कारणं आहेत. मी त्याच्यावर सविस्तर विश्लेषण करणार आहे. मग ह्याच पुरुषाविषयी आपण एक 5 गोष्टी जाणून घेणार आहेत फक्त, ज्यात तुम्हाला कदाचित तुम्ही ऐकलेल्या नसतील. बघा, पुरुषांनी सगळ्यात पहिल्यांदा 40 नंतर पुरुषांनी कोणत्या कोणत्या स्वतःच्या टेस्ट करून घ्यायला पाहिजेत हे एकदा मी सांगतो, आणि नंतर मी माझ्या 5 नवीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. 40 नंतर करावायच्या टेस्ट पुरुषांच्या, सगळ्यात पहिल्यांदा बीपी चेक करणे, दुसरी कोलेस्टेरॉल चेक करणे म्हणजे ब्लड प्रेशर टेस्ट, सेकंड कोलेस्टेरॉल टेस्ट. त्याच्यानंतर महत्वाची टेस्ट ती बऱ्याच लोकांना माहिती नाही, पण 40 नंतर त्याचा धोका जास्त संभवतो, तो म्हणजे कोरोलेक्टर कॅन्सर टेस्ट. कोरोलेक्टर कॅन्सर टेस्ट ही टेस्ट, यस मैं हिंदी में भी बताऊंगा. मेल्स, पुरुष जो होते उनको आफ्टर 40 उम्र के बाद कुछ टेस्ट करनी चाहिए, जिसमें सबसे पहली टेस्ट है ब्लड प्रेशर, सेकेंड नंबर कोलेस्टेरॉल टेस्ट, थर्ड नंबर कोलोरेक्टल कैंसर टेस्ट. उसके बाद टीथ टेस्ट, दांतों की भी जांच करनी चाहिए, दातांची पण तपासणी केली पाहिजे. उसके बाद डायबिटिक टेस्ट, नंबर 5 डायबिटिक टेस्ट म्हणजे साखर तपासली पाहिजे, शुगर चेक करनी चाहिए. उसके बाद आई टेस्ट. बहुत सारे लोग ऐसे होते, म्हणजे बरेच लोग ऐसे असतात, बहुत सारे लोग ऐसे होते जिनको 40 के बाद आंखों की तकलीफ होती है, सर दर्द ज्यादा करता है, डोकं दुखतं जास्त, तो समझ लेना चाहिए कि आंखों में कुछ तो भी प्रॉब्लेम है, डोळ्यांमध्ये काहीतरी अडचण आहे. आणि बऱ्याच वेळेस 40 नंतर जवळचं वाचायला चष्मा लागतो. कारण माझा एक मित्र डॉक्टर है, मेरा एक दोस्त आई स्पेशलिस्ट है, उसके पास मैं जब गया था और मैंने पूछा थोड़ी सी मतलब सर दर्द अभी थोड़ा थोड़ा करता है, तो वो बोला एक बार नजदीक का जो है चश्मा वो चेक करते हैं. तो आंखों की जांच की और उन्होंने बोला थोड़ा नजदीक दिखने के लिए चश्मा यूज करना पड़ेगा, स्पेक्टेकल यूज करना पड़ेगा. तो जब जैसे मैंने वो चेक किया, यूज किया, तो सरदर्द गायब. म्हणजे 40 नंतर ते पण चेक करणं गरजेचं आहे. उसके बाद त्याच्यानंतर फुफ्फुसांचा कॅन्सर, फेफड़ों का कैंसर टेस्ट वो करनी चाहिए. और सबसे महत्वपूर्ण टेस्ट जो है वो मैं बताऊंगा, ऑस्टियोपोरोसिस. ऑस्टियोपोरोसिस टेस्ट आपको करनी चाहिए. उसका मतलब क्या है? बोन्स रिलेटेड, हड्डियों से रिलेटेड, हाडांशी संबंधित ती टेस्ट असते, ती करायची. क्योंकि 40 के बाद वो बोन डेंसिटी कम हो जाती है. 40 के बाद बोन डेंसिटी कम होती, म्हणजे हाडांची घनता कमी होते, हाडं ठिसूळायला सुरुवात होते, आणि थोडं जरी पडलं काही झालं तर लवकर हाडांची मोडतोड होण्याची शक्यता असते. फ्रैक्चर होने की संभावना 40 उम्र के बाद ज्यादा होती है, और रिपेयर भी नहीं होता है जल्दी, उसको बहुत टाइम लगता है. 9 नंबर का टेस्ट, प्रोस्टेट कैंसर का टेस्ट. मतलब देखो 40 के बाद यूरिन के लिए बहुत ज्यादा तकलीफ होती, पेशाब जाने के लिए तकलीफ होती, मतलब वो बहुत देर से होती है या बहुत जल्दी जल्दी होती, रेगुलर नहीं होती, तो इसके लिए प्रोस्टेट टेस्ट करना आपको बहुत जरूरी है. और 10वां ओवरऑल बॉडी टेस्ट. ये टेस्ट आपको करवाने की बहुत जरूरत होती है जब आपकी उम्र 40 से ज्यादा, 35-40 से ज्यादा होती है, तब. चलो अभी मैं 5 ऐसे पॉइंट्स बताने जा रहा हूं
जिसकी बहुत जरूरत हमें होती है और हमें पता भी नहीं होता। अभी मुझे एक बात बताओ, हार्ट अटैक आने की संभावना सबसे ज्यादा किसको होती है? चैट बॉक्स में आपको मैसेज करना है। हार्ट अटॅकची शक्यता, हृदयविकाराची शक्यता कोणामध्ये जास्त असते? जरा चैट बॉक्स में टाका। हार्ट अटैक की संभावना है सबसे ज्यादा किस में होती है? फास्ट कोलेस्ट्रॉल पेशेंट और बस एक ही पर्सन है जिसको पता है। वेट ज्यादा असेल तर ओके, अजून बीपी 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 और टेंशन और स्थूलपना, ज्यादा वेट और एक्स्ट्रा फैटी, और मुझे पता है वो आप नहीं बताएंगे, स्ट्रेस, ये सब, चर्बी, करेक्ट, ये सब बातें 100% सही है। लेकिन कॅमेरा चालू आहे ना? पुरुषांमध्ये जास्त, ओके ओके ठीक है। आता मी सांगतो, उच्च कोलेस्ट्रॉल, टेंशन, ये सब चीजें है, लेकिन आपको जो बात नहीं पता है वो मैं बताने वाला हूं, और सही है, उस पर रिसर्च किया गया है और रिसर्च के बाद ये प्रूव हुआ है। तो टक्कल मालूम है? टक्कल, जब आपको, मतलब जिसको जल्दी टक्कल होता है, गंजा होता है ना, गंजा, टक्कल, यू नो, तो उन लोगों में हार्ट अटैक की संभावना ज्यादा होती है। जे टक्कल ज्यांना पडतं त्यांना हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते। अजून दुसरी गोष्ट, 40च्या आधी, बिफोर 40, अगर आपके केस, बाल सफेद होते, तुमचे केस जर 40च्या आधी पांढरे होण्याचं प्रमाण जास्त असेल, 40 उम्र की पहले अगर आपके बाल सफेद हो रहे हो तो आपको डॉक्टर के पास जाना बहुत जरूरी है। उन लोगों में हार्ट अटैक की संभावना ज्यादा होती है। वो मैं नहीं बता रहा हूं, 2017 में, म्हणजे 2017 मध्ये, 2017 में एक रिसर्च किया गया जिसपे 2000 भारतीय लोगों पे रिसर्च किया गया, और उसके बाद ये बाहर आ चुका है रिसर्च में कि जिन लोगों के वो जो लोग गंजे होते हैं जल्दी, जिन लोगों का टक्कल होता है जल्दी, और जिनके बाल 40 के पहले सफेद होते, उन लोगों में हार्ट अटैक की संभावना ज्यादा होती है। वेट ज्यादा होने से भी इनकी हार्ट अटैक की संभावना ज्यादा होती है। उसके कारण आपको जांच करवानी चाहिए। और एक रिसर्च 2013 में जापान में 37,000 पीपल्स पे रिसर्च किया गया जो की गंजे थे। म्हणजे 2013 मध्ये जपानमध्ये 37,000 लोकांवर रिसर्च केला। तर जपानची लोकसंख्या बघा किती आहे, भारताची इतकी लोकसंख्या आहे, 2,000 लोकांवर रिसर्च केला गेला। जपानची लोकसंख्या भारताच्या 10-15% आहे फक्त, आणि तिथं 37,000 लोकांवर रिसर्च केला गेला, आणि त्या 37,000 लोकांवर रिसर्च केल्यानंतर ज्या लोकांना हृदयाचे आजार होते त्यातले 32% पेक्षा जास्त लोक टकले होते, म्हणजे डोक्यावर केस नव्हते। 40च्या अगोदर हा प्रकार झालेला होता, सुरुवात झालेली होती। ही माहिती तुम्हाला एकाने उत्तर दिलं नाही की केस पांढरे होने आणि टक्कल होने हे कारण असू शकतं। मतलब बाल सफेद होना और गंजा होना, जल्दी टक्कल शुरू होना, ये भी मैटर करता है हार्ट अटैक के लिए। ओके, उसके बाद वो जेंट्स में बोल रहा हूं मैं, और उसके बाद सेकंड, मतलब ये हो गया गंजे लोगों में ज्यादा चांसेस होते हैं और जल्दी जल्दी बाल सफेद होने वाले लोगों में, तो उन पुरुषों को खुद की केयर करनी चाहिए। उसके बाद मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे। मतलब मेंटल हेल्थ पे ध्यान देना बहुत जरूरी है। असं म्हटलं जातं
पुरुषाने रडू नये, तो कणखर असावा, हे अलिखित बंधन आहे. पुरुषावर हे बंधन नाहीये, ते अलिखित बंधन आहे. असं कुठं नियम लिहिलेला नाही की पुरुषाने कधी रडू नये, पुरुष एकदम स्ट्रॉंग असावा असं लिहिलेलं नाही. पण हे अलिखित बंधन है. वो ये कहाँ पे लिखा हुआ नहीं है रूल कि पुरुष मतलब जेंट्स ने रोना नहीं चाहिए, उसने बहुत स्ट्रांग होना चाहिए, ऐसा कहीं पे लिखा नहीं है. लेकिन ये बात सही है, ऐसा समाज में बोला जाता है, कहा जाता है. अगर पुरुष रोता है ना तो उसे काय बायले ते काय खरंय ते कायम रडते असं बघितलं. जनरली बोलताना पुरुष रडतात, स्त्रिया रडतात चालू चालू बोलताना, पुरुष रडत नाहीत. आणि हेच कारण असतं पुरुषांचं आरोग्य बिघडण्याचं. का? मी मगाशीच सांगितलं, संकटाच्या काळी पुढे असतो आणि सुखाच्या क्षणी मागे असतो तो पुरुष. घरात साप निघाला, घरात कोणाकडे पाहिलं जातं सांगा तुम्ही मला. अगर आपके घर में सांप निकलता है, किसकी तरफ देखा जाता है? घर का जो पुरुष होता है, मर्द होता है, उसकी तरफ देखा जाता है. का पुरुषाने सापाला मारावं का? म्हणजे पुढे गेला, काय झालं, मेला तर तो. ही परंपरा चालत आली. काही अवजड काम असेल पुरुषाने करायचं, अवघड काम असेल पुरुषाने करायचं, दुकानात जायचं असेल पुरुषाने जायचं. ही सगळी कारण पुरुषाचं आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. दुसरं महत्वाचं कारण आहे मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज. काय? ताण तणाव हा पुरुषाला जास्त असतो स्त्रीपेक्षा. का? पैसे कमवणं हे पुरुषाचं सगळ्यात मोठं ताणतणावाचं कारण आहे. कारण का? मतलब अर्निंग करना, पैसे कमाना एक जेंट्स के स्ट्रेस का बहुत बड़ा कारण है. क्यों? का? कारण तो किती पैसे कमवतो याच्यावर त्या पुरुषाची किंमत ठरते. वो कितना कमाता है उसके ऊपर उसकी कीमत मतलब डिसाइड की जाती है. इतना कमाता है मतलब वो इतना कुछ नहीं है, काम का नहीं है. आपण म्हणतो काय नाही, काय 10-20 हजार रुपये पगार आहे, त्याला काय करायचं. हे पण एक ताणतणावाचं कारण होतं. बघा, स्ट्रेस, ताणतणाव असला ना, स्त्रिया रडून मोकळ्या होतात, बोलून मोकळ्या होतात. व्हॉट अबाउट जेंट्स? पुरुषांचं काय? जेंट्स के बारे में क्या? अगर कुछ स्ट्रेस आता है तो मतलब औरत रो के सब खुल के बात करती है और रोने से वो उसका दिल साफ हो जाता है और वो मतलब रिलॅक्स होती. व्हॉट अबाउट जेंट्स? पुरुषांच्या बाबतीत काय? कोणाजवळ रडणार? आणि रडलं तरी ऐकून कोण घेणार? समजून कोण घेणार? कारण का? जे करायचे ते त्यालाच करायचे. मग समजून घ्यायला कोणी नसतं आणि हे सगळं घरातल्या स्त्रीच्या हातात असतं. पुरुषांचं आरोग्य शारीरिक मानसिक चांगलं ठेवणं हे घरातल्या स्त्रीवर अवलंबून असतं. मतलब पुरुष का स्वास्थ्य अगर ठीक रखना है तो उसको सबसे पहले वो ठीक रख सकती है, वो घर की औरत होती है. उसकी माँ हो, जो कोई भी हो, उसके ऊपर डिपेंड होता है. लेकिन 90% डिपेंड होता है उसकी पत्नी पे. 90% हे त्या पत्नीवर अवलंबून असतं पुरुषांचं आरोग्य चांगलं ठेवणं. शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्य जर चांगलं ठेवलं तर पुरुष शारीरिक आरोग्याने सुदृढ राहतात. कारण मानसिक आरोग्यामुळेच खचतात. शुगर होते मानसिक ताणतणाव असल्यामुळे, केस गळतात मानसिक स्ट्रेस असल्यामुळे, केस लवकर पांढरे होतात विटॅमिनची कमी असल्यामुळे. पण ती कमी का निर्माण होते? मानसिक ताण असल्यामुळे. आणि हे सगळं जास्तीत जास्त अवलंबून आहे घरातल्या स्त्रीवर. तो देखो अभी आपको क्या करना है. घरातल्या पुरुषांकडून सगळ्यांच्या अपेक्षा असतात. बायकोच्या असतात, पत्नीच्या असतात, मुलांच्या असतात, घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींची अपेक्षा असते. पुरुषांनी हे करावं, पुरुषांनी ते करावं.
पण त्या पुरुषाच्या अपेक्षांचा विचार कुणीच करत नाही. कधी करणार? समजून कोण घेणार? हे समजून घेण्याचं काम घरातले वडीलधारी मंडळी आणि त्याच्या पत्नीचं आहे. जर तुम्हाला तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर स्त्रियांनी त्यात सगळ्यात मोठा पुढाकार घेतला पाहिजे. पण जर सतत ताणतणाव होत असेल तर पुरुष त्यातून मुक्त होण्यासाठी जातात व्यसनांकडे. मग ते व्यसन कुठल्याही प्रकारचं असो. व्यसनाचे वेगवेगळे प्रकार असतात. धूम्रपान, मद्यपान, परस्त्रीचं आकर्षण हे सुद्धा एक व्यसन आहे. ते पण घरातल्या स्त्रीवर अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टी घरातली स्त्री सांभाळून घेऊ शकते. जर घरातल्या स्त्रीने प्रत्येक पुरुषाला प्रॉपर पद्धतीने समजून नाही घेतलं तर पुरुष व्यसनांकडे झुकतात. व्यसनांचे प्रकार मी सांगितले आणि मग व्यसनांचं प्रमाण वाढत जातं. आणि जनरली हे कारण असतं. पण व्यसनांकडे जाण्याची आणखी पण काही कारण आहेत पुरुषांची. शालेय वयापासून बऱ्याच लोकांना तंबाखू खाण्याचे व्यसन. शालेय वय इन द सेन्स कॉलेज. त्याला कारणीभूत असते संगत, त्याला कारणीभूत असतो ऑफिसचा स्टाफ, त्याला कारणीभूत असते सोसायटीतली मंडळी, त्याला कारणीभूत असते त्या व्यक्तीची परिस्थिती आणि त्याला त्या व्यसनाकडे जाण्याला कारणीभूत असते घरातलं वातावरण. आणि सगळ्यात महत्वाचं कारण असतं जोडीदाराची जबाबदारी. जोडीदार, पुरुषाचा जोडीदार म्हणजे त्याची पत्नी जर प्रॉपर पद्धतीने जबाबदारी पार पडत नसेल तर या सगळ्या गोष्टी कडे पुरुष वळतो आणि वेगवेगळ्या व्यसनांच्या अधीन जातो. मग रिसर्च मध्ये असं सिद्ध झालंय पुरुषांचं प्रमाण, मृत्यूचं प्रमाण 100 जर पुरुष मृत्युमुखी पडत असतील तर 44% पुरुष हे तणावामुळे व्यसनांकडे झुकलेले असतात आणि त्या व्यसनांमुळे त्यांचा मृत्यू होतो. 44%, 44% पीपल जो डेथ होती वो एडिक्शन की वजह से होती और उसको सुधारना उसके घर गृहस्थी का काम होता है. आणि त्याच्यानंतर 44% मृत्यूचं प्रमाण हे व्यसनांमुळे होतं आणि 25 ते 40% प्रमाण हे अतिरिक्त BMI मुळे होतं. उरलेले 10-20% नॅचरल डेथ. नैसर्गिक मृत्यू येणारे 10 ते 20% लोक आहेत. त्यातले त्यात पुरुष. पुरुषांपेक्षा स्त्रियांचं आरोग्य जास्त दिवस चांगलं राहतं आणि आयुष्य पण चांगलं असतं. कारण का? पुरुष स्त्रीची जास्त काळजी घेतो असं रिसर्च मध्ये सिद्ध झालंय. मी सांगत नाही. पुरुषांच्या आवडीनिवडी स्त्री जास्त जपते का स्त्रीचे हट्ट पुरुष जास्त पुरवतो? सांगा तुम्ही मला. स्त्री बेसिक गरजा पूर्ण करून देते. फक्त घरातून जाताना डबा देणे, कपडे नीट ठेवणे, आंघोळीला जाताना टॉवेल न्या म्हणणे. पण ह्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या. पण ज्या वेळेस महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात आणि महत्वाचे काही गोष्टी असतात त्यावेळेस पुरुष स्त्रीला समजून घेतो. त्या पुरुषाला समजून घेण्यास स्त्रिया बऱ्याच वेळेस असमर्थ ठरतात आणि मग त्याला कारण असतात घरातली वेगवेगळी. मला काम आहे, मला हे, माझं असं झालंय, बऱ्याचशा गोष्टी. येस, 2 गोष्टी झाल्या, 3 गोष्टी झाल्या. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय मी सांगितलं तुम्हाला. पहिलं टक्कल असेल तर, दुसरं सांगितलं मानसिक आरोग्य, तिसरं सांगितलं व्यसन आणि चौथं सांगतो आता लैंगिक आरोग्याबद्दल समज, गैरसमज. हा फार मोठा आणि गहन विषय आहे. याला सिरियसली घेणं फार महत्वाचं आहे. बघा, आपल्याकडे लैंगिकता बोकाळलेली पण त्याचं शिक्षण अजिबात नाही. नो एज्युकेशन. लोक, पुरुष ताणतणावामुळे खचून जातात आणि त्याचा पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो. आणि पुरुषाचं लैंगिक आरोग्य हे
त्याच्या ताकदीवर अवलंबून नसतं, बऱ्यापैकी त्याच्या आत्मविश्वासावर अवलंबून असतं. आणि तोच आत्मविश्वास हा समाज, घरातली परिस्थिती, घरात पुरुषाची जोडीदार समजून न घेतल्यामुळे जास्त त्रास होतो. आणि हे सगळं क्लिअर करणं, पुन्हा एकदा सांगतो मी, घरातल्या स्त्रीची जबाबदारी असते. पुरुषाची माफक अपेक्षा असते. तो जर घरात आला बाहेरून काम करून, तर त्या स्त्रीने त्याचं हसून स्वागत करावं, त्याला एक एनर्जी ड्रिंकचा ग्लास द्यावा. आपल्या कम्युनिटीत म्हणून सांगतो, आल्या आल्या फ्रेश, व्यवस्थित ना, एवढंच विचारावं. नाहीतर पुरुष बाहेरून येतो आणि स्त्रीने आल्या आल्या वेगळ्याच गोष्टी चालू करायच्या. आज झालं ते तच झालं, येतं तो येतो कोणत्या टेन्शन मध्ये, आणि यांचं चालू झालेलं असतं वेगळंच. ही सत्य परिस्थिती आहे. आजकाल तेच होतंय. पुरुष घरात आला काम करून, का हो, ते मुलांकडे गेले होते का, तुम्ही याचं बघितलं का, ते बघितलं का, काय काय करून आले, मग तो टेन्शन मध्ये जातो. आल्या आल्या त्याला जरा फ्रेश मूड मध्ये विचारा, हसून स्वागत करा, आणि मग बघा घरातली परिस्थिती निवळते की नाही. पुरुषाला तेवढीच माफक अपेक्षा असते. ड्युटीला सकाळी उठल्याबरोबर त्याला म्हणजे तथाकथित चहा कॉफी, आपण एनर्जी ड्रिंक म्हणूया, देणे, त्याचं आवरून त्याला ड्युटीवर पाठवणे, हे घरातल्या घरगृहस्थीचं काम. जाताना पण कटकट, येताना पण कटकट. याचा परिणाम लैंगिक आरोग्यावर होतो, मला हे सांगायचे. आणि बऱ्याच वेळेस तो असमर्थ राहतो आणि मग त्या पुरुषालाच दोष दिला जातो. तसं नसतं. ते त्या घरातल्या स्त्रीवर अवलंबून असतं, घरातल्या सगळ्या लोकांवर अवलंबून असतं. हे समजून आपण घेतलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस पुरुषाचा आत्मविश्वास वाढतो ना, त्यावेळेस त्याची लैंगिक क्षमता पण वाढते. कारण आजकाल काय झालंय सांगू तुम्हाला, स्ट्रेस एवढा वाढलाय, लग्न उशिरा होत आहेत, पैसे कमावण्याच्या नादात, नोकरीच्या नादात, प्रजनन क्षमता कमी होते. का? कारण त्यांना म्हणजे सेटल व्हायचं असतं त्या कुटुंबाला, आणि मग सगळ्या गोष्टी पुढे वाढतच जातात. उशिरा अपत्य होतं. उशिरा अपत्य झाल्यानंतर तो पुरुष थकल्यानंतर सुद्धा ती मुलं त्याच्या सोबत काम करायला तयार नसतात, कारण ती लहान लहान असतात. ह्याचं वय 45 आणि ते पहिलीला पोरगं, कसं काय होणार? कधी त्याला ते समजून घेणार? तर ह्या सगळ्या गोष्टी वेळेत होणं गरजेचं आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला माहित नाही, फार थोड्या लोकांना माहिती असणार, स्त्रियांमध्ये मेनोपॉज असतो, माहिती तुम्हाला? मेनोपॉज म्हणजे मासिक धर्म बंद होतो आणि त्यानंतर स्त्री पुनरुत्पादनास, प्रजननास असमर्थ असते. तो म्हणजे मेनोपॉज, म्हणजे रजोनिवृत्ती म्हणतात त्याला. पण तुम्हाला माहितीये, पुरुषांमध्ये सुद्धा रजोनिवृत्ती असते, त्याला अँड्रोपॉज म्हणतात. स्त्रियांमध्ये होणारी रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज, आणि पुरुषांमध्ये होणारी रजोनिवृत्ती म्हणजे अँड्रोपॉज. यावर संशोधन सुरू आहे. नेमकं पुरुषांचा मेनोपॉज कधी सुरू होतो? पण काहींचा 40 मध्ये होतो, काहींचा 50 मध्ये होतो, काहींचा 60 होतो. एक सांगतो तुम्हाला, ज्या पुरुषाच्या डोक्यावर जास्त टेन्शन आहे, ज्या पुरुषावर जास्त जबाबदाऱ्या आहेत, ज्या पुरुषाच्या घरात सतत कटकट आहे, त्या पुरुषाचा अँड्रोपॉज हा 40 नंतर लगेच सुरू होतो. म्हणजे पुनरुत्पादनास तो असमर्थ ठरतो, लैंगिक कार्यक्षमता संपते, त्याच्या घरात कटकट असल्यामुळे. शारीरिक श्रम किती करा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. मानसिक ताणतणाव जर वाढला आणि त्यामुळे व्यसनाधीनतेकडे जर पुरुष वाढला, तर 40 नंतर अँड्रोपॉज सुरू होतो. ज्या पुरुषांच्या घरात थोडासा कमी कटकट आहे, त्याच्यावर जरा कमी जबाबदाऱ्या आहेत, त्याचा 50 नंतर. आणि जो पुरुष मुक्त संचार करतो, ज्या पुरुषाला अजिबात त्रास नाही, ज्या पुरुषाच्या घरातली स्त्री त्याला समजून घेते, त्याची मुलं त्याला समजून घेतात, त्याचे आईवडील त्याला समजून घेतात, त्या पुरुषाचा अँड्रोपॉज हा 60 नंतर सुरू होतो. त्यामुळं तसं काही घरात होत असेल तर त्या स्त्रीने समजून घ्यायचे, आतापर्यंत आपण कसं वागलो, आपल्या घरातली मंडळी काय. कारण का, जर एकत्र कुटुंब असेल, त्या पुरुषाच्या आईवडील घरात असतील, बहीण घरात असेल, भाऊ घरात असेल, आणि त्या स्त्रीच्या वेगळ्या माफक अपेक्षेपेक्षा वेगळ्या काही अपेक्षा असतील, तर पुरुष खचतो. त्याचं होतं सँडविच. आई वडिलांना बोलू शकत नाही, बायकोला रागावू शकत नाही, बायकोला वाटतं मला समजून घ्यावं, आई वडिलांना वाटतं बायकोचं ऐकू नये,
त्याचं मरण येतं मध्येच. अशा काळात घरातल्या आईने, वडिलांनी आणि त्याच्या बायकोने समजून घेतलं पाहिजे. योग्य त्या ठिकाणी योग्य ते निर्णय त्यांना घेऊ दिले पाहिजे. तुमच्या थोड्याशा स्वार्थासाठी आणि तुमचे काही हौस मजा पूर्ण करण्यासाठी जर त्या पुरुषाचं सँडविच होत असेल, त्याला त्रास होत असेल, तर त्याचं आयुष्य 10-20 वर्षांनी कमी झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही. म्हणून पुरुषांना समजून घेणं हे घरातल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, स्पेशली आई आणि आई वडील आणि बायको. येस. मग रजोनिवृत्तीनंतर तो पुरुष त्या स्त्रीच्या दृष्टीने बेकार समजला जातो. काही कामाचे नाही तुम्ही, असं त्याला बोललं जातं विनाकारण. कारण तुम्हीच असताय असं बऱ्याच वेळेस होतं. तर ह्या गोष्टी पण आपण समजून घेतल्या पाहिजेत. अशा विषयांवर कुठं बोललं जात नाही, पण हा प्लॅटफॉर्म असा आहे हे दाखवून देणं गरजेचं आहे. कारण आपल्याला घरातल्या प्रत्येकाचं आरोग्य खूप महत्वाचं आहे. का बोलू नये? काळाची गरज आहे, हे बोललं गेलं पाहिजे आणि हे समजून पण घेतलं पाहिजे. जर समजून नाही घेतलं तर मग पुरुष वर्गाची हानी होणार आणि एक घरातला कर्ता व्यक्ती गेल्यानंतर त्या घरावर जो दुःखाचा डोंगर कोसळणं तो कधीच भरून येत नाही, कधीच नाही, नॉट ॲट ऑल. मग आधीच काळजी घेतलेली काय वाईट आहे? मग यावर उपाय काय? यावर काय उपाय? सगळ्यात महत्वाचं घरातलं वातावरण चांगलं असणे. पण त्याच्या व्यतिरिक्त काय उपाय सांगतो मी. याच्यावर उपाय आहेत सुदृढ जीवनशैली, म्हणजे जी आपल्या कम्युनिटीमध्ये लोक जगतायत ती. त्यानंतर आनंदी स्वभाव, कटकट नको, सतत फ्रेश. जरी काही सांगायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने सांगा, फ्रेश मूड मध्ये सांगा. गोड बोलून जर सांगितलं ना पुरुष काही पण काम करणार, आणि कटकट करून सांगितलं ते म्हणते आता तर करणारच नाही, जा. पुरुषी स्वभाव ते म्हणजे नैसर्गिक आहे, त्याला काही त्याच्यात त्याचा दोष नसतो, ते नैसर्गिक आहे. आणि परंपरा अशा आहेत की आपली भारतीय संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती आहे. म्हणायला पुरुष प्रधान आहे. बऱ्याच घरात स्त्री हळूच कानात सांगते मग पुरुष तसंच करतो, पण त्या स्त्रीला माहित नसतं की याने घरातलं वातावरण खराब होणार आहे, याने त्या पुरुषाचा ताणतणाव वाढणार आहे. म्हणून आनंदी स्वभाव ठेवा. त्यानंतर ताणतणावाचे नियोजन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट घरातल्या व्यक्तींनी मिळून करा. मुलांनी म्हणावं, समजदार मुलांनी, पप्पा काय टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत. पत्नीने म्हणावं, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी तुमच्या सोबत आहे, अजिबात टेन्शन नका घेऊ, मी आहे ना सोबत. काहीच नाही साथ दिली एवढं वाक्य जरी म्हटलं ना, त्या पुरुषाला किती ऊर्जा येते. 12 हत्तीचं बळ त्याच्या तिथं. तो म्हणतो आता मी काही पण करू शकतो. नाहीतर तो बाहेर जाताना तुमच्या ज्यांनी एवढा बी होत नाही, काय करता तुम्ही? सो ऐसा नाही बोललाय. त्याच्यानंतर योग्य मित्रमैत्रिणींची योग्य साथ. बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं, एखाद्या पुरुषाला जर परस्त्रीचा फोन आला ना, बायको घर डोक्यावर येईल. ते नसतंय तसं काही, ते विचार काढून टाका डोक्यात. योग्य मित्रमैत्रिणींची योग्य साथ ती समजून घेणं घरातल्यांचं काम. त्याच्यानंतर आत्मविश्वासाने समाजात वावर, हा त्याच्यावरचा उपाय. पुरुषाने बिनधास्त आत्मविश्वासाने वावरायचं. पूर्ण झोप, योग्य पाणी पिणे, या सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर वेलकम टू आवर कम्युनिटी. ज्या कोणाला पण या त्रासांपासून जे त्रासलेले असतील त्यांना आपल्या कॉलवर आणा. जे ताणतणावग्रस्त लोक असतील, ज्या पुरुषांचं आरोग्य बिघडलेले असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या घरातले सुद्धा असू द्या, आणा आपल्या कॉलवर. फ्रेश होऊन जाणार, आपलं फ्युल द्या त्यांना. सकस संतुलित आहार त्यांच्या पोटात जाणार. आणि जैसा खाओगे जैसा खाए अन्न वैसा बने मन, असं म्हटलं जातं. हे जर पवित्र शुद्ध सात्विक अन्न त्याच्या पोटात गेलं ना, आपोआप सात्विकता येणार आहे. तो फ्रेश राहणार, टेन्शन मुक्त राहणार आणि मग त्याचं आरोग्य चांगलं आणि सुदृढ राहणार आहे. पटत असेल तर असा हात वर करा. सत्य आहे का? ज्यांना नाही पटत त्यांनी नाही केला. खरंय. येस. मग आता ही जबाबदारी आपली आहे
आपण घरातल्या पुरुषाला योग्य पद्धतीने हँडल केलं गेलं पाहिजे आणि त्याला समजून घेतलं पाहिजे. पुरुष नेहमी समजून घेतात, कधी कधी नसतील समजून घेत तर त्यांनी पण घरातल्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे आणि तणाव मुक्त जीवन राहील. आयुष्य वाढवण्याचं आरोग्य योग्य जीवनशैली सकस संतुलित आहाराबरोबर तणावमुक्त जीवन हे महत्वाचं मूलमंत्र आहे. ओके, चला 2 हँड्रेड झालेले आहेत, आपण त्यांचा अनुभव घेणार आहोत. पण त्याआधी मी माझा अनुभव सांगणार आहे. मी हँड डाऊन करू नका, तुमचा अनुभव घेतला जाईल. राहुल कानडे सर, मी संदीप खेडकर, ऑक्टोबर 2020 पासून हा सकस संतुलित आहार घेतोय आणि मला एकदम स्ट्रेस फ्री वाटते. माझं 13 किलो वजन कमी झालं. आजपर्यंत ते मेंटेन आहे गेल्या 38-40 महिन्यांपासून. एक छटा काही वाढत नाही अजिबात आणि मी दिवसेंदिवस फ्रेश होतोय. स्टॅमिना वाढलाय, ऊर्जा वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टी ताणतणाव मुक्त मी जीवन जगत आहे. असं जर जीवन तुम्हाला जगायचं असेल तर या कम्युनिटी लोकांना आणा. आणि आज माझ्याकडून एवढंच होतं पुरुषांच्या आरोग्याबद्दल. थँक्यू सो मच. कॉल बॅक टू सौ जया खेडकर मॅडम.